तर आता विक्रमादित्य नावाचा एक राजा होता आणि त्या राजाच्या राज्यात ना एक वेता राहत होता. म्हणजे भूत असं समज हवं तर. त्या राज्यातल्या एका तांत्रिकाने राजाला असं सांगितलेलं असतं की आपल्या राज्यातल्या वेताळाला तू पकडून आण. राजा म्हणला ठीक आहे, मी त्या वेताळाला पकडून आणतो. म्हणून राजा त्या वेताळाच्या झाडापाशी गेला. वेताळाला बघून त्याला म्हणतो की चल माझ्या बरोबर. वेताळ त्याला म्हणतो की ठीक आहे, मी तुझ्या बरोबर येईन, पण फक्त एका अटीवर. कुठली अट? अट अशी होती की वाटेत जाताना वेताळ विक्रमाला एक गोष्ट सांगणार. त्या गोष्टीत एक प्रश्न असणार. त्या प्रश्नाचं जर बरोबर उत्तर राजाने दिलं तर वेताळ त्याला सोडून जाणार. असं उलट कसं? राजाबरोबर जायला पाहिजे त्याला. ते वेताळ म्हणजे उलट्या डोसक्याचा असतोय. तू ऐक पुढं, तो झाडाला उलटा लटकलेला असतोय. वय काय नाही वहिनी? असं म्हणतात खरं, पण असं नसतं. तर वेताळ त्याला प्रश्न सांगतो आणि त्याला म्हणतो माझ्या प्रश्नाचं उत्तर जर बरोबर दिलंस तर मी तुला सोडून जाणार, आणि जर चुकीचं उत्तर दिलंस तर मी तुझ्या बरोबर येणार. मग काय उत्तर येत नाही मला गप्प बसायचं? नाही 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 नाही. वेताळाने विक्रमाला असं सांगितलेलं असतं की बरोबर उत्तर येत असूनही जर का तू गप्प बसलास तर तुझ्या डोक्याची 100 शकलं होणार. म्हणजे तुझं डोकं फुटणार. मग राजाला बरोबर उत्तर द्यायला पाहिजे. बरोबर. मग विक्रम राजा काय करतो, त्याच्या सगळ्या अटी मान्य करतो आणि त्याला म्हणतो बस माझ्या पाठीवर, जाऊ आपण. मग दोघही एका घनदाट जंगलातनं चालायला लागतात. खूप चालतात, खूप चालतात, खूप दम लागलेला असतो आणि वाटेत वेताळ त्याला गोष्ट सांगत असतो. वेताळ गोष्ट सांगायला सुरुवात करतो. एक राजा होता, त्याचं खूप मोठं राज्य होतं. त्या राज्यात त्याच्याकडे भरपूर संपत्ती, भरपूर सैन्य होतं. पण एके दिवशी काय झालं, राजा बेसावध असताना शत्रूंनी त्याच्यावर आक्रमण केलं. मग काय, राजा हरला आणि हारल्यामुळे त्याला त्याचं राज्य सोडून दुसऱ्या राज्यात आश्रयाला जायला लागलं. राजा तिथे सुखाने आनंदात राहायला लागला होता. पण एके दिवशी काय झालं माहितीये, तिथल्या एका राजकुमारीच्या तो प्रेमात पडला. मग राजकुमारी आणि राजा सारखे भेटायला लागले आणि एके दिवशी त्या दोघांचं लग्न झालं. लग्न झाल्यावर दोघांचा संसार सुखाने चालला होता. एके दिवशी राजा असाच आपल्या राज्यातनं फेरफटका मारत असताना त्याला एक रडणारी म्हातारी दिसली. त्याला प्रश्न पडला, का रडतीये बरं ही म्हातारी? आपण जाऊन विचारलं पाहिजे असं त्याला वाटलं. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय
व्हायला? काय झालं काय? आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो, पण आईच म्हणली काय तिची? पटला काय ती का? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई, मी येते. हो, काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.